मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे। राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची माफी मागितल्यानंतर खटला मागे। अद्वै हिरेंनी चुकीची माहिती दिल्याचा राऊतांचा आरोप। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी। आरएसएस अवमान प्रकरणात नवीन जामीनदार सादर। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार। ठाण्यामध्ये राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी। एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार। नायडूंच्या पक्षाचे व्हीएसआर कंपनीसोबत चांगले संबंध असल्याचा आरोप करत निष्पक्ष तपासावर रोहित पवारांकडून शंका व्यक्त। व्हीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांना विश्वास, तर ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला नाही हे सत्य। चंद्रपूरमधील सत्ता संघर्षावरून हर्षवर्धन सपकाळांचं भाष्य। चंद्रपुरात आम्ही काँग्रेससोबतच होतो। अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव। एकत्र येण्यास नकार दिल्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणावरती परिणाम। संजय राऊतांचा पलटवार। चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात माझी चूकच नाही तर माफी मागण्याचा प्रश्नच नाही। हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली। विजय वडेट्टीवारांनी दावा फेटाळला। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते। बैठकीत दादांनीच तटकरेंचा विलिनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते। अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं। खासदार अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या विनाच होणार। विधानसभेनंतर आता परिषदेचेही विरोधी पक्षनेतेपद रद्द, रिक्त, तर 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे काँग्रेसचा दावा रखडला। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। धनंजय देशमुखांच्या दाव्यानं मोठी खळबळ। कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार। 6 महिन्यात मिळालेली माहिती धनंजय देशमुखांनी सीआयडीला दिली। मनोज जरांगेंचा बुलढाण्यातील चिखला गावाच्या नागरिकांशी संवाद। शिवजयंतीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं झाला होता वाद। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पोलिसांचा तगडा बंदोबस्त। उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल। 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार, हवामान विभागाचा अंदाज। नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। बागलाणच्या बुल्हेर परिसरात पावसाच्या सरी, पिकांना फटका बसण्याची शक्यता। मुंबईची हवा अति धोकादायक वळणावर। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर। शहरात धुरक्याचं साम्राज्य। शिर्डीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक। 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव। मुख्य आरोपी इरफान शेखला अटक। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। गोरगरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी। बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक। वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये कॉपीमुक्त अभियानाचे धिंडवडे। पहिल्याच पेपरला पोलिसांसमोरच उघडपणे कॉपी, व्हिडिओ व्हायरल। पंतप्रधान मोदी लवकरच इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार। मोदींच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशातील धोरणात्मक आणि तांत्रिक संबंधांना नवी गती मिळणार। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा ट्रम्प यांना झटका। ट्रम्प यांनी लादलेला टेरिफ बेकायदेशीर। राष्ट्रपतींना टेरिफ लावण्याचा अधिकार नाही, यूएसए सुप्रीम कोर्टानं फटकारलं। अमेरिकन कोर्टाच्या दणक्यानंतरही ट्रम्प यांच्याकडून 10% अतिरिक्त ग्लोबल टेरिफ। भारतासोबतच्या व्यापार करारात मात्र कोणताही बदल नाही। भारतावरील 18% टेरिफ कायम। अण्वस्त्र कार्यक्रमावरून अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत। लष्करी कारवाई होणार की करार हे 10 दिवसात कळेल। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, हालचालींना वेग। अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणी हॅरी बॉक्सर विरोधात लुकआउट नोटीस। धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये 20 कोटींच्या खंडणीची मागणी। मुंबई गुन्हे शाखेनं हरियाणा पोलिसांना माहिती पाठवली।